या एरियामध्ये शंकर नावाचा मुलगा राहतो, माहितीये का? नक्की? काका, इकडे शंकर नावाचा व्यक्ती राहतो या एरियात, माहितीये का? सर, सुविचार क्रमांक 44. बुडत्याला काठीचा आधार. आबाजीच्या म्हणण्यानुसार शंकरनी त्या मंगेशला कामाला लावलं होतं. मंगेश डबे पोहोचवायचा, ज्यात ड्रग्ज होते. मंगेश गेला. आता आपल्याला शंकरला उचलावं लागेल. आबाजीच्या म्हणण्यानुसार त्याचं पोरग साधं भोळं होतं. काय कदाचित असंही असू शकतं की मंगेशला माहीतच नाही आहे तुझे डबे पोहोचवतोय त्यामध्ये ड्रग्ज आहेत, पण शंकरला हे 100% माहिती होतं की त्या डब्यांमध्ये ड्रग्ज आहेत. एकदा का आपण शंकरला उचलला की आपल्याला कळणार हे डबे कुठून सर्क्युलेट होतात, आणि एकदा का ते कळलं की मग ही माणसं कोण आहे इथपर्यंत आपण पोहोचू शकतो. शंकरला उचला जमदाडे. येस सर. इधर शंकर रहता है, मालूम है क्या? ओ दादा, या एरियामध्ये कुठे शंकर राहतो माहितीये का? हा. ओय शंकर, तुला एक पोरगी शोधते. पोरगी? हा. चिकनी आहे? हे तूच बघ. ओ ताई, इकडे तो शंकर राहतो ना? कोण शंकर? मला माहित नाही. चालतंय चालतंय चालतंय. खतीरा नाही तर आल्या. आपल्याला कोण बी चालतं. शंकरला शोधती ना तू? काय काम आहे शंकरकडे? मी आहे कळलं? पूजा घालायची आहे तुझी. तुझ्या गळ्यात नाक घालायचा आहे आणि हिमालयात पाठवायचंय तुला. कोण आहे रे तुम्ही? हा, कोण आहे तुम्ही? त्याला तुमच्या निघता का इथून? का गळा चिरू आताच्या आता? लग्न झालंय का? तरी हिला धरलं का? मस्ती. मुलं बाळा आहेत का? आता होणार पण नाहीत. मर्मावर गाव घातला ना तिने. मंगेश झाडमेला ओळखतोस का? कुठे कामाला लावलं त्याला? कोण मंगेश? मी ना ओळखत त्याला. गंधाडे, मला ना शाळेत असताना क्रिकेट खूप आवडायचं, पण माझे मित्र होते ना ते फुटबॉल खेळायचे. मला काय म्हणायचं की तुझ्याच्यानं नाही होणार फुटबॉल. तेव्हापासून माझ्या मनात खूप होतं की एकदा यांना ना असा गोल करून दाखवीन ना. त्यांना नाही दाखवलं पण तुम्हाला दाखवू. बघा. माफ करा साहेब प्लीज. असाही तुझा काय उपयोग नाही. भारताच्या लोकसंख्येतही तू भर घालू शकत नाही, कळलं ना? संपलंय आता सगळं. गप गुमान सांग, मंगेश झाडमे कुठे कामाला लावलं त्याला? अन्नपूर्णा पोळी भाजी केंद्र. मला वाटलं नव्हतं आमचा विजय भोसले एवढा मूर्ख असेल. मी उगाच घाबरत होते. मला वाटत होतं नम्रता मगरला त्याने माझ्या मागावर सोडलं आणि म्हणून ती खोटं कारण काढून मला भेटायला येते. मग तसं काही नव्हतं का? माहित नाही. म्हणजे नम्रताच्या डोक्यात वेगळंच काहीतरी चालू होतं आणि तेच डोक्यात ठेवून ती मला भेटायला येत होती नक्की. म्हणजे नम्रता थ्रेट होती एवढं नक्की. आणि तिला काही माहित झालं होतं का? असू शकेल. तेच म्हणते मी, ती थ्रेट होती एवढं नक्की. पण विजय भोसलेने तिला माझ्या मागावर लावलं नव्हतं. त्याच तर म्हणे तो काळजीने पाणी पाणी झाला. त्याच्या काळजाचा ठोका चुकला पंडित. भयंकर अपसेट झाला होता तो, भयंकर.
म्हणूनच तर तो मला भेटायला आला. त्याने मला काल चक्क मिठी मार. अशी हुशार स्मार्ट दिसणारी पुरुष मंडळी अशी भोळसट वागली ना, क्यूट दिसतात. पंडित, मला काल त्याची दया आली. भोळा आहे आमचा विजय, भोळा आहे. म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हच झाला की हो मॅडम? असं म्हणायचं आता. तू आता पुन्हा डिस्ट्रीब्युशनचं बघ. सुट्टी संपली पंडित. मॅडम, अन्नपूर्णा बाईला सांगितलंय, फक्त कालचा एक दिवस डिस्ट्रीब्युशन बंद होता. आजपासून सुरू होईल मॅडम. त्या अन्नपूर्णा बाई कुठे भेटतील? धन्यवाद. अन्नपूर्णा बाई नमस्ते. मला शंकरने पाठवलं होतं. तो बोलला की तुमच्याकडे काम मिळेल म्हणून. मला कामाची खूप गरज आहे हो. नाही, मी आधी नोकरी करायचो. एका फॅक्टरीमध्ये पेपर फॅक्टरी होती, त्यात लोडर म्हणून काम करायचो. तिथे जरा कामाची मचमच झाली ना, मग माझी चूक नव्हती, त्यांची चूक होती. पण आता मला कामाची जरा जास्त गरज आहे. त्यामुळं बघा ना, म्हणजे पाहिजे तर तुम्ही एक काम करा, शंकरला विचारा ना माझ्याबद्दल जे काय ते. सायकल आणि स्कूटर चालता येते का? हो, स्कूटर पण आहे माझ्याकडे. बरं, नाव काय तुमचं? यशा, जयेश कोळपे नाव आहे माझं. शंकर वस्तीत राहतो का? हो, म्हणजे माझा चुलता तिथे राहतो ना, मग मी तिथेच राहतो. जास्ती नाही बोलायचं. नाही नाही बोलणार, पण मला जरा काम दिलं तर उपकार होईल. नाना, बोला मालकीन. यांना आपलं सगळं कामकाज दाखवा, काय आहे काय नाही ते. समजून सांगा सगळं. बरं मालकीन, ठीक आहे. चल रे. खूप उपकार झाले बाई. I'm silver, I'm gold, I am platinum, I'm diamond. इन्स्पेक्टर मामलेदार. फोन आला होता त्याच्या. पण काय पाहिजे का त्याला? त्याला काही हवं असेल, द्यायचं का हे आपण ठरवणार ना. झाला काय? लालच डेंटल, लालच बहुत बुरी चीज है. हाव सुटली आहे त्याला, हाव. आणि माहितीये, 7 घातक पापांपैकी एक पाप आहे हाव. त्याचं काहीतरी करावं लागणार. काकाजी, तो पोलीस आहे. मग पोलीस आहे, देव नाही. सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम. जैन सर, तुला येताना कोणी पाहिलं नाही ना? नाही सर, मी काय केलं, आधी घरी गेलो आणि मग इकडे आलो. व्हेरी गुड. काय खबर बात? अन्नपूर्णा काय पाहिलं? तर काहीच नाहीये. म्हणजे ते नॉर्मल असं पोळी भाजी केंद्र असतं ना, तसंच आहे. सिंपल टिफिन सर्व्हिस. म्हणजे आपल्याला जे वाटतंय ना, असं तिकडे काहीच नाहीये. हे बघ, हे डबे असे अलगद उचलायचे, कारण हे आपल्याला डिलिव्हरी करायची आहे. त्यातलं अन्न बाहेर पडलं नाही पाहिजे. पिशवीला वगैरे लागतं ना, म्हणून. समजलं? ठीक आहे ना. हे प्रसाद. हा दादा. हे नवीन आहेत, जरा यांना सांभाळून घे. हा दादा, मी सगळे पत्ते व्यवस्थित लिहून घेतो ना. हा, शाबास. वेळेत पोहोचवतो. चालेल. आणि सुट्ट्या वगैरे भेटणार ना आपल्या कामात? नाही ना. ठीक आहे. हा, जा, मस्त कर.
सर मी तर आज टोटल 5 डिलिव्हरी केल्या. 5च्या 5 डब्यांमध्ये जेवण होतं. मी स्वतः चेक केलं, ड्रग्ज नव्हते सर. सर आपल्याला या बॉईज हॉस्टेलची सिक्युरिटी तर माहिती आहे, काही उपयोग नाही. सर ड्रग्ज काय अख्खाच्या अख्खा माणूस त्या डब्यातून भरून नेला ना तरी सुद्धा यांना कळणार नाही. अजून किती माणसं काम करतात तुझ्या बरोबर? बरीच लोक आहेत सर. म्हणजे मी नवीन असल्यामुळे माझ्याशी काय फार जास्त बोलणं होत नाही. तू नवीन आहेस ना, म्हणून तुझ्याशी फार जास्त कोणी बोललं नाही. तू नवीन आहेस आणि म्हणून त्यांनी तुला ड्रग्ज ट्रान्सफर करण्याचं काम दिलं नाही. चलो मी आहो, सावकाश करूया जे करायचंय ते. काही घाई नाही. यानंतर तू त्यांच्यातलाच एक बनून तिथे राहा. कर त्यांच्यासाठी काम. डोळ्यात तेल घालून सगळीकडे लक्ष ठेव. तू लक्ष ठेव पण त्यांच्या लक्षात येऊ नकोस. कारण हे केल्याशिवाय ह्या ड्रग्सची जी काही चेन आहे ना हे आपल्याला कळणार नाही. सर छोटा मू बडीवात, मी हिरवे कपडे घालून जंगलात घुसतो असं समजा. कोण नाही ओळखणार सर मला. एक गोष्ट लक्षात घे सलमान, मला माझे आणखी शिलेदार गमवायचे नाहीयेत. सर शिलेदार घोरपड, मी घोरपड असा घट्ट चिकटून बसतो ना की सोडणारच नाही. सर फक्त तुमच्यासाठी. हा फक्त देशासाठी. जैन सर. जैन. असं कसं शक्य आहे सारडा साहेब? अहो दीदीशी तुमचं बोलणं झालं होतं, कॉन्ट्रॅक्ट पण झालं होतं की नाही? आणि आता असं कसं म्हणता तुम्ही अमितचं लग्न तुम्हाला साधं करायचं आहे? आता असं कसं शक्य होईल नाही का? तुमच्या दीदींशी जे काही बोलणं झालं होतं ते स्टॅम्प पेपरवरचं नव्हतं ना, ते बदलू सुद्धा शकतं. अहो पण आणि तुमचा काय प्रॉब्लेम होतोय मला कळलंय. पण मॅडम तुम्ही आमचाही प्रॉब्लेम समजून घ्या. काय आमच्या अमितला साधं लग्न हवंय आणि आम्हाला काय हवंय? आमच्या मुलाचा आनंद. तुमच्या दीदींशी मी बोलतो. नाही नाही, दीदीशी बोलायची काहीच गरज नाहीये. फंक्शनचं सगळं मी बघते, दीदी फक्त बोलणी करते. अरे मग तुमचं काम सोपंच झालं ना मॅडम. तुम्ही जरा आराम करा आमच्या या लग्नामध्ये. अंजरिया मॅडम कशा आहेत आता? तब्येत बरी आहे ना त्यांची? आता स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम आहे, एवढ्या लवकर कुठे बरा होणार आहे? आणि 1 महिना झाला दीदी हंतरुणावरती आहे. आणि त्यातून आता तुमच्या लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट पण गेलं. आता तुमच्यासारख्या लोकांकडनं आम्ही अपेक्षा ठेवायची नाही तर कुणाकडनं ठेवायची? अहो लोकांची लग्न 6-6 महिने चालतात आणि छान गाजतात. दुसऱ्यांची हौस भागावी आणि लोकांचे बिझनेस वाढावेत म्हणून मी मोठं लग्न करणार नाही. तुमचं बरोबर आहे. नाही तेच बरोबर आहे आणि तसंच ठरलंय. त्यामुळे या विषयावर पुन्हा डिस्कशन नको. या अंजारिया मॅडमच्या बहीण आहेत, सख्खी बहीण. आरती अंजारिया. हॅलो. मग एक गंमत सांगू? आता देवरुखला गेलो होतो ना, तिकडे गणपतीचं सुंदर देऊळ आहे. माझ्या सहज मनात आलं देवळात जावं, लग्न करावं आणि मी तुला इकडेच घेऊन यावं. आणि मी हे कधीही करू शकतो. कसं आहे, लग्न हा अत्यंत प्रायव्हेट विषय आहे, त्यामुळे तो प्रायव्हेटच राहावा असं मला वाटतं. त्यामुळे या विषयावर डिस्कशन करायला पुन्हा आमच्या घरी येऊ नका. थँक्यू. अमित असं नाही बोलायचं. सॉरी म्हणताना माफी माग. सॉरी. पण प्लीज माझा मुद्दा लक्षात घ्या. आपण एक छान दिवस ठरवू, एक छोटासा समारंभ घरच्या घरीच करू आणि डोंट वरी, त्याचं सगळं काम आम्ही तुम्हालाच देऊ. फक्त एकच गोष्ट, हे सगळं अत्यंत छोट्या स्केलवर होईल. ओके, कॅरी ऑन. थँक्यू. आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. तुम्हाला आमच्या संस्थेला ही मदत का करावीशी वाटली हे आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना ऐकायला आवडेल. कसं आहे मैकरताई, सर्वप्रथम तुम्हाला माझी ओळख करून देतो. मी इन्स्पेक्टर विजय भोसले.
मला असं वाटतं ताई की कुठलीही ऑर्गनायझेशन ही सहकार्यांच्या मदतीने चालते. आता तुम्ही एवढे चांगले सहकारी आहात म्हणून तर ही संस्था समाजामध्ये इतकं चांगलं काम करू शकते ना. विषय असा आहे की आमचं जे पोलीस स्टेशन आहे म्हणजे भुईवाडी पोलीस स्टेशन, तर तिथे एक प्रथा आहे. आम्ही काय करतो, दर महिन्याला आमच्या पगारातून जे काही थोडे थोडे पैसे आम्हाला जमा करता येतील ते आम्ही जमा करतो आणि मग वर्षभरात जे काही पैसे जमा होतील ते आम्ही एका चांगल्या संस्थेला देतो, डोनेट करतो. आणि या वर्षी सर्वानुमते आम्ही ठरवलंय की हा चेक आमच्याकडून तुमच्या संस्थेला मिळणार आहे. हा तो चेक. आणि मला खरंच अभिमान वाटतो, मनापासून अभिमान वाटतो की या इतक्या चांगल्या संस्थेचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं. चला धन्यवाद, येतो आम्ही. असं कसं विजय दादा? अहो आम्ही सगळ्या बहिणींनी मिळून तुमच्यासाठी गोड गोड पदार्थ बनवलेत, ते खाल्ल्याशिवाय तुम्हाला अजिबात जाऊ देणार नाही. अरे बापरे, नको खरंच नको. नाही नाही नाही. कार्यक्रम वगैरे एकदमच छान झाला आणि पुरणपोळ्या पण उत्तम होत्या. बांधून देऊ का मी? टेम्पो नवीन घेतलात का? हो, टेम्पो नवीन घेतला. कष्टाचं फळ मिळतं ते खरं आहे ना. म्हणजे थोडे 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 पैसे जमा केले आणि घेतला. डिझेल पेट्रोलचा खर्च होत असेल पण. अहो पण भाडं वाचतं ना. आणि कसं आहे, स्वतःच्या टेम्पोमधून स्वतःच आपलं सामान नेता येतं, त्याची डिलिव्हरी व्यवस्थित होते. बरोबर. तो दुसऱ्यांवर कसा विश्वास ठेवायचा आपण? मग काय माणूस ठेवला का पगारावर? नाही हो, तसं काही नाहीये. काय माहिती, आमच्याकडे एक बाई काम करते ना. सर, तुम्हाला तिथला टेम्पो आठवतोय का? मला वाटतं टेम्पो झोलाडे, त्याच्यातून डिस्ट्रीब्युशन होत असणार. जादूगार जेव्हा जादू करतो ना जमलाडे, त्यावेळी तो एका हाताने जादू करतो पण दुसऱ्या हाताने तो काहीतरी हातचलाखी करत असतो. टेम्पो ही हातचलाखी आहे. म्हणजे जर जर त्या लोकांना टेम्पोतून ड्रग्ज ट्रान्सपोर्ट करायचे असतील तर तो टेम्पो आपल्याला इतक्या सहजासहजी दिसलाच नसता ना. तुला आठवतं का, तिथे एक फोन आला मला, आपण बाहेर गेलो तेव्हा आपल्याला एक कचऱ्याची गाडी दिसली. नाही, मी नाही एवढं बघितलं. नाही, त्याच कचऱ्याच्या गाडीत उगाच नाही मिसिंग यार. फोन आलाय मला. आला, एक 2 मिनिटं. ट्रकचा नंबर हा महानगरपालिकेचा रजिस्ट्रेशन नंबर. आरटीओ मध्ये फोन करायचा आणि चेक करायचं. लगेच लागते कामाला. बसव. हॅलो, विषय असा आहे ना, मी कितीही कामात असलो ना तरी मला तुझी इतकी आठवण येते ना की असं वाटतं आत्ता धावत येऊन तुला भेट. माहिती काय करणार, माझा मेंदू ना तू गिळला माझा मेंदू. 2 गोष्टी बोलायच्या आहेत इन्स्पेक्टर भोसले. बोलू? अच्छा, कामाच आहे. बोला, गोड बोला मॅडम, बोला. गेल्या काही दिवसात ड्रग ओव्हरडोसमुळे जे डेथ्स होत आहेत त्याच्यावर मी माझ्या एका असिस्टंटला लक्ष ठेवायला सांगितलं. ह्या सगळ्या केसेसचे PM रिपोर्ट्स पण कंपाईल केले. पण हे सगळं मी मला वाटलं म्हणून केलं. हे डिपार्टमेंटला अजून सबमिट केलेलं नाहीये. ही फाईल माझ्या पर्सनल फोल्डरमध्ये आहे. त्यात तुला काहीतरी सापडलं असणार. सापडलं नसतं फोन केला नसतंस तू. काय ते सांगते. ह्या सगळ्या केसेसचं आम्ही केमिकल एनालिसिस केलं आणि असं कळलं की 6 महिन्यांपूर्वी बोरिवली हॉस्टेलमध्ये जी डेथ झाली होती आणि आता रिसेंटली SKTM हॉस्टेलमध्ये जी डेथ झाली आहे, ह्या दोन्ही केसेसमध्ये वापरलं गेलेलं ड्रग सेम आहे. आणि ह्याचं कंपोजिशन किल्वर गँगच्या किलबिलशी मिळतं जुळतंय. आता जर कंपोजिशन सेम आहे तर बनवणारी आणि डिस्ट्रीब्यूट करणारी गँग पण सेम असू शकते विजय. किल्वर गँग? येस. थँक्यू. आणि दुसरी गोष्ट काय? दुसरी गोष्ट अशी की आय लव्ह यू. मी खूप लकी आहे यार.
म्हणजे ना तू माझी बायको आहे ना, मला सतत मी खूप असं नशीबवान आहे असं एक फिलिंग येतं. डायलॉग बाजी करू नको रे आता. मग घरी येऊन प्रेम दाखवू का किती प्रेम करतो? चुप, ठेवते मी, काम आहेत मला. चल बाय. सर तुमचं म्हणणं बरोबर आहे. असा कुठल्याच नंबरचा रजिस्टरच नाहीये ट्रक. कचऱ्यातून कला दाखवतात. कचऱ्यातून कला झोलाडे